नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राची यशोगाथा या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा जीवन प्रवाह. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये जे चढ उतार झाले, त्यांना खंबीरपणे प्रत्येक प्रश्नांना, प्रत्येक आव्हानांना खंबीरपणे सामोरे जाण्याचं आणि त्याच प्रकारे आधारस्तंभ म्हणून उभं राहण्याचं मोठं काम माता रमाबाई यांनी केलं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक कठीण काळामध्ये त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांनी पावलोपावली त्यांना साथ दिली. रमाबाई आंबेडकर त्याग आणि बलिदानाचे मूर्त स्वरूप आहेत, ज्यांच्या बलावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे वंचित भाग फडकवले. त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्या सहकार्यानेच डॉक्टर भीमराव आंबेडकर हे महानता प्राप्त करू शकले. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या पत्नी रमाबाई यांचे एकनिष्ठ होते. अत्यंत गरिबीतही रमाबाईंनी अत्यंत समाधानाने आणि संयमाने कुटुंबाचा सांभाळ केला. प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना धैर्याने त्यांना साथ दिली. रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे म्हणजे वलंकर व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वनंद गावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत होते. त्यांना 3 बहिणी व 1 भाऊ होते. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांच्या आजाराने त्यांना निधन झाले होते. आईच्या अचानक जाण्याने व कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला होता. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर हे अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंकर काका आणि गोविंदपूरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा या ठिकाणी भायखळ्याच्या मार्केटजवळील चाळीमध्ये राहण्यास सुरुवात केली. रमाबाईचं वर्ण गोरा, उंची मध्यम, बांधा सडपातळ, नाक सरळ व डोळे पाणीदार, स्वभाव निगर्वी, प्रेमळ, मनमिलाऊ असाच होता. प्रत्येक श्वासोश्वासात आत्मविश्वास आढळावा इतके तिचे व्यक्तिमत्व ठसे आत्मविश्वासी होते. समाजाला, परंपरेला आणि कालाला देखील तिच्या सात्विकतेची, शुद्धतेची व तिच्या सामर्थ्याची कमाल वाटावी इतकं कुशल तिचं कौशल्य होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वादळी आणि विद्रोही मानसिक आणि सामाजिक जाणीवेतून तिनं हे स्वतःला घडवलं होतं. धर्म, कर्म, मर्माचे समर्पण रंगरूप तिच्या व्यक्तिमत्वात होते. शोषितांसाठी तिच्या हृदयामध्ये खरी जाण होती. म्हणूनच तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी सावली म्हणून त्यांना स्वातंत्र्याचा व समतेचा मार्ग दाखवित होती. म्हणूनच कदाचित दलितांचे भाग्य सूर्याच्या प्रखरतेपरी उजळून निघाले होते. तमाम दलितांच्या जीवनाला उजाला देणारी रमाबाई जीवनातील सर्वच सुखदुःखांच्या सामर्थ्याने सामोरी जाणारी होती. परिस्थितीच्या अग्निदिव्यातून निघणाऱ्या भयंकर ज्वालांना फक्त स्वतःपर्यंतच मर्यादित ठेवत होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तिने कधीच आस लागू दिली नाही. स्वतः मात्र त्या आगीत तावून सुलाखून निघत होती. एखाद्या वृक्षाप्रमाणे किंबहुना त्याच्यापेक्षाही अधिक सावली देणारं हे रमाबाईचं व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना क्षणोक्षणी आत्मउन्नती आणि ध्येयपूर्तीसाठी स्फूर्ती देणारं होतं. म्हणूनच कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा इंग्लंड, अमेरिका या बाहेर देशामध्ये जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक पदव्या प्राप्त करत होते, त्यावेळी पत्नी म्हणून केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मनच नव्हे तर घरातील प्रत्येक नात्याला तितक्या मान सन्मानाने देऊन रमानं आपल्या सेवेचा प्रसाद सदैव या कुटुंबाला दिला. शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर रमाबाई यांचं लहानपणापासून त्या हुशार होत्या. रमाबाई यांचं शिक्षण तसं फारसं नव्हतं. त्यांना लिहायला वाचायला येईल एवढं शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना दिलं होतं. रमाबाईंचं शिकवणी त्यांच्या घरी चालायची. त्यांचं वैयक्तिक आयुष्याबद्दल म्हणाल तर रमाबाईंचं हे वैयक्तिक आयुष्य फार हाल अपेष्टा सहन करण्यातच गेलंय. रमाबाई यांचं जीवन कष्टमय होतं. त्यांना कधीही आराम मिळालाच नाही. संपूर्ण जीवन त्या कष्ट करत राहिल्या. जन्म गरीब घराण्यात झाल्यामुळे लहानपणी प्रत्येक मूलभूत गरज मिळवण्यासाठी रमाबाईची धडपड दिसून येते. आपला मुलगा भीमराव मॅट्रिक पास झाला आहे. आता त्याचे लग्न उरकले पाहिजे. घरामध्ये लक्ष्मीच्या पावलाने सून आली पाहिजे. या काळजीने रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे आहे हे समजल्यास सुभेदारांनी रमाला पसंत केले आणि रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये 1906 रोजी झाले. विवाह प्रसंगी बाबासाहेब आंबेडकर यांचे वय 14 वर्ष होते तर रमाईचे वय 9 वर्ष होते.
त्यावेळी बालविवाह ही प्रथा होती, समाजामध्ये रूढच होती. लग्नात लग्न मंडप तसेच पंचपक्वान्नांना जेवण, झगमग रोषणाई हा देखावा नव्हता. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले. रमाबाईंना पसंती करण्याअगोदर रामजी सकपाळ यांनी एका दुसऱ्या मुलीला पसंती केली होती भीमराव यांच्यासोबत लग्न करण्यासाठी. परंतु रमाबाई यांना पसंती केल्याच्या नंतर पूर्वीच्या असलेल्या मुलीला नापसंती देऊन तिला नकार देण्यासाठी गावातील लोकांनी लावलेला दंड भरावा लागला होता रामजी सुभेदार यांना. असा हा असामान्य दोन जीवांचा सामान्य मिलाप घडला ते स्थळ होतं मुंबईतील भायखळा मार्केट जवळील. खरंच एखाद्या स्थानाला सुद्धा एखाद्या ऐतिहासिक पार्श्वभूमीही लाभते. हे भायखळा मार्केटजवळ उभारलं होतं. अशा अनेक नात्यांना निभावण्यासाठी, त्या सर्वांना आपलेपणा देण्यासाठी, त्या सर्वांना प्रेम देण्यासाठी आणि त्या नात्याला आपलं प्रेम शोधण्यासाठी रमाने सासरचा उंबरठा चढला आणि आपल्या उत्तरार्धातील आयुष्याला सुरुवात केली होती. रमाच्या घरी सासरे, दीर, जाऊ, पुतण्या आणि हे पती, पत्नी असे एकत्र कुटुंब होते. अगदी आनंदी आणि खेळकर वातावरणामध्ये सुखासमाधानाचं राहत होतं. त्यांची ही परिस्थिती जेमतेम अशीच होती. अगदी फार काही नसले तरी पोटाला पोटभर खाऊन पिऊन व्यवहार व्यवस्थित चालेल असे आंबेडकर हे कुटुंब घराणं होतं. रमाला नेहमी वाटत असे, आपला पती खूप शिकला पाहिजे, खूप मोठा व्हायला पाहिजे. त्याची विद्या इतकी विभूषित झाली पाहिजे की त्याच्या मोठेपणाला कुठल्या मर्यादेचे बाण आडवे येऊ नयेत. आपले पती हे केवळ ज्ञानीच होऊ नये तर त्या ज्ञानाच्या प्रकाशाने ते इतके उजळून निघावेत की त्या सहवासाने अंधकार व अज्ञानाच्या गर्तेत हरवलेली प्रत्येक व्यक्ती उजळून निघाली पाहिजे. आपल्या पतीचा दृष्टिकोन इतका दृढ व्हावा की त्याची दृष्टी केवळ आपल्या घराण्यावर स्थिर न होता साऱ्या दृष्टीहीन झालेल्या समाजावर स्थिर व्हावी. आपल्या पतीचं अस्तित्व केवळ आपल्यापुरतीच मर्यादित न राहता ते इतके अमर्याद व्हावे की क्षितिजा पलीकडेही त्याचे अस्तित्व पोहोचावे. आपल्या पतीचं व्यक्तिमत्व इतकं झंझावाती व्हावं की तुफान वादळासह कडाडणाऱ्या विजेलाही त्याच्या अस्तित्वाची चाहुलतेची लागण लागली पाहिजे. आपल्या पतीचं शरीर आणि मन इतकं कणखर व्हावं की समाज व्यवस्थेला पचवून घेणाऱ्या कालालाही त्यांना झुकावं लागं. 1923 साली बाबासाहेब आंबेडकर जेव्हा उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले होते, त्यावेळी रमाबाई खूप वाताहत त्यांच्या आयुष्याची होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत निघून होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पाहवत नव्हते. त्यांनी काही पैसे जमा केले व ते पैसे रमाईला देऊ केले. तिने त्या पैशांचा भावनांचा आदर केला, पण ते पैसे कधी घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी होती. तिने जिद्दीने दुःखाची अडचणीशी सामोरे केले. मृत्यूसत्र, दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंत मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने ती थोडी थोडी मरत गेली होती. वयाच्या न कळत तिचे आई वडिलांचा मृत्यू, 1913 साली रामजी सुभेदारांचा मृत्यू, 1914 ते 1917 साली बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला असताना मुलगा रमेश याचा मृत्यू, 1917 मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईंचा मृत्यू, त्याच पाठोपाठ मुलगी इंदू, बाबासाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधर यांचा मृत्यू, 1921 साली मुलगा बाल गंगाधर याचा मृत्यू, 1926 मध्ये राजरत्नाचा मृत्यू. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी हे कधीच कळवले नाही. परदेशामध्ये जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधीच आपल्या दुःखाची झळ पोचू दिली नाही. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुलांसाठी व कुटुंबासाठी आपल्या विद्वान पतीसाठी खूप हाल अपेष्टा सहन केल्या. 6 माणसाचे कुटुंब होते. एवढ्या मोठ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्याच पार पाडत होत्या. मात्र त्यासाठी त्या कोणाकडेही हात पसरत नव्हते. बाबासाहेबांच्या गैरहजेरीमध्ये स्वतःच्या आणि मुलांच्या आजारपणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि रोजच्या घरखर्चासाठी स्वतः काबाड कष्ट करीत त्यांनी सम्यक उपजीविकेचा मार्ग पत्करला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असताना त्यांना त्यांच्या स्वागतासाठी अनेक आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आले होते. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर यांना सत्कारास प्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या होत्या. त्या बोटीतून उतरतात त्यांच्या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले होते. अनेक जण त्यांना भेटून जात होते, हस्त आंदोलन करीत होते, पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती. डॉक्टर बाबासाहेबांची नजर त्यांच्यावर गेल्यानंतर ते जवळ गेले. त्यांनी विचारले, रामू तू लांब का उभी राहिलीस?
रमाई म्हणाली की तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतुर झाला असताना मी तुम्हाला अगोदर भेटणे योग्य नाही. मी तर तुमची पत्नीच आहे. मी तुम्हास कधीही भेटू शकते. रमाबाईचं मोठेपण आणखी कशात आहे हे सांगण्याचा एक दुसराही प्रसंग असा सांगतो की ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लंडनहून परतीच्या प्रवासाला लागले होते, त्यावेळी झालेली ही घटना, त्या घटनेतून असलेलं उदाहरण हे एक मोठं काहीतरी सांगून जातं. आपल्या पतीच्या दर्शनासाठी, त्यांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी, त्यांच्या मोठेपणाचे पंचप्राणाने ओवाळून स्वागत करण्यासाठी आणि आतुरतेला भावनेला भावार्थित करण्यासाठी तितक्याच कुणीतरी बातमी आणली, की लंडनहून हिंदुस्थानाकडे येणारी जहाज पाण्यात बुडाली आणि ही धक्कादायक बातमी ऐकून एकच हल्लाकल्लोळ झाला. रमाई तर शुद्ध हरपून धरणीवर कोसळलीच होती. त्याचबरोबर सर्वजण खरा निरोप देण्यासाठी धावाधाव करू लागले. त्यापैकी काही लोकांनी तर लंडनला तार करून तेही खरा वृत्तांत मिळवला आणि भीमराव आंबेडकर ह्या आगबोटीने नव्हे तर दुसऱ्या बोटीनेच मुंबईत येत असल्याचे समजले. तेव्हा सर्व मुंबईकरांना दिलासा मिळाला आणि निसर्गाचे सर्वांनी आभार मानले. भीमराव आंबेडकर हे सुखरूपपणे मुंबईस येत असल्याची सुखद वार्ता जेव्हा रमाईला कळाली, तेव्हा ती रमाई जागी झाली आणि आपल्या पतीला शोधू लागली. रमा जागेवरच उठून बसली आणि तोच बाहेर जय जयकार होत असलेला गोंधळ दिसू लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला जेव्हा गेले, बॅरिस्टर होण्याचे स्वप्न मनात घेऊन बाबांच्या वचनाचं रेशमी सूत हाती बांधून समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्याचे उदात्त धोरण अंतःकरणात ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा आपल्या भावनिक आणि सांसारिक मोहमायेपासून चार हात दूर गेले. म्हणजेच जेव्हा लंडनला तेव्हा गेले, तेव्हा त्यांनी मनामध्ये एकच भावना घेतली होती: भुकलेल्या भाकरीला मिळेल, तहानलेल्या जीवाला पाणी मिळेल, तडफडणाऱ्या आर्तहाकीला न्याय मिळेल, सर्वांगणाच्या वर्चस्वामुळे दबलेल्या आवाजाला वाट मिळेल, दिशाहीन भटकणाऱ्या या माझ्या समाजाला नवी दिशा मिळेल, त्यांच्या जीवनातील पसरलेल्या अंधकाराला सूर्याची किरण मिळेल, अज्ञानात वावरत असलेल्या समाजाला ज्ञानाचं अमृत मिळेल, भक्तीनं आणि श्रद्धेनं भरलेल्या मनाला शांतीदान करणारं एक स्थान मिळेल. अशा अनेक, एक नव्हे तर अनेक अशा उद्देशाने मनात अशा भावनांचा कळोळ घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी स्वतःच्या सुखाला बाजूला ठेवून संसार आणि आप्तष्ट्यांच्या रमाच्या पदरी बांधून साहेबांना परदेशी शिक्षणासाठी संधी मिळाली म्हणून रमा मनोमत सुखावली होती. परंतु जबाबदारीच्या आणि कर्तव्याच्या पारड्याला सांभाळणं आणखीनच खचली होती. पती परदेशात गेले त्यामुळे ती खूपच अस्वस्थ झाली होती. त्यामुळे रमा आजारी पडू लागली. तापेनं तिचं अंग भाजू लागलं होतं. तरीही घरातील कमाईची ती काळजी करू लागली. यशवंताचा आजार अधूनमधून हा वाढतच होता. त्याला सतत दवाखाना करावा लागायचा. मुकुंदा, गौरा, शंकरा, यशवंत आणि लक्ष्मीवहिनी या सगळ्यांची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली होती. कधीकधी तिचं नाजूक मन या सर्व परिस्थितीचा विचार करी. परिस्थिती गरिबीची असली म्हणून काय झालं? यात सुद्धा आज ना उद्या सुख दिसेलच. साऱ्या जगाला भलं व्हावं, घरातून सुख न्हावं, मनामध्ये स्वाभिमान आणि दीप प्रज्वलित व्हावं म्हणून आजचा हा वनवास भोगावाच लागेल. आमच्याजवळ मनाची खूप मोठी श्रीमंती म्हणून परिस्थितीची ही गरिबी आम्हाला झोंबवत नाही. सुखाकडे जाणाऱ्या अनेक वाटा असतात, वनवासात दडलेल्या आहेत असं वाटायचं. अशा विचारानं रमा थोडीशी सुखावली. मनाला आलेली मरगळ तिने या विचारानं टाकून दिली आणि नित्य कामाला लागली. रमाचे दिवस असेच चालले होते. गंगाधरचा आजार काही केल्या कमी होत नव्हता. तेव्हा रमाने त्याला डॉक्टरकडे नेले, परंतु डॉक्टरने बालाला तपासण्यास नकार दिला. मागचे बिल आणून द्या, तेव्हा बालाची तपासणी होईल असे डॉक्टरने सांगितल्यामुळेच रमाला खूप वाईट वाटले. ती रडू लागली. तिला काही बोलावेसे वाटेना. हताश होऊन रमा बालाला घरी घेऊन आली. देवापुढे जाऊन बसली. बालाला आजार अधिकच वाढू लागला होता. बालाने मान टाकून दिली. बालाची ही अवस्था बघून रमा खूपच धास्ती घेतली. तिचा जीव वर खाली होऊ लागला. रमाने बालाला देवाचा अंगारा लावला, मंतरलेले पाणी पाजले, उपास सुरू केला. कितीतरी नवस बोलले, तरीही बाल गंगाधर तसाच. बालाला झोपून खूप वेळ झाला म्हणून रमाने उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु बाल काही उठेनासाच झाला. आणि मग रमाने मातृहृदय आकांताने आकाश पाताल एक करू लागले. सर्वांनी एकच गोंधळ केला. गंगाधर गेला. गंगाधर गेल्याने सर्वत्र बातमी पसरू लागली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा गंगाधर ही गेल्याची बातमी वाऱ्यासारखी मुंबईमध्ये पसरली होती. त्यांच्या परिस्थितीच्या ओढाताणीमुळे औषध उपचार हे वेळेवर न झाल्यामुळे बाल गंगाधर प्राणास मुकला हे लोक कुजबुजू लागले. लंडनहून बॅरिस्टरची पदवी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परतले, तेव्हा बॅरिस्टर म्हणून भीमरावांना आपली वकिली त्यांनी सुरू केली.
दिवसेंदिवस त्यांचा कला आणि हुशारी पाहून लोक अनेक केसेस त्यांच्याकडे घेऊन त्यांच्याकडे येऊ लागले. वकिलीच्या धंद्यामध्ये आता त्यांचा बराच जम बसला होता. रमाला खूप आनंद झाला होता. आपला पती आता चांगला कमवतो आहे आणि आपल्या संसाराला चांगला हातभार लागत आहे, हे तिला मनाला बरं वाटू लागले. भीमरावांना वकिलीचा चांगला पैसाही मिळू लागला होता. चांगला मान-सन्मानही मिळू लागला होता. रमाईची अस्वस्थता जरा कमी झालेली होती. वकिलीच्या व्यवसायातून त्यांना बऱ्याचपैकी पैसा मिळू लागला होता. त्यांनी रमाईसाठी सोन्याचे दागिने केले, पण रमाईने ते कधी फारसे अंगावर घातले नाहीत. राजगृह बांधताना अडचण आली तेव्हा रमाईने त्यातले सोने बाबासाहेबांना दिले आणि राजगृह बांधून पूर्ण झाले. आज आपण जे राजगृह पाहतो ते रमाईच्या सहकार्यानेच बाबासाहेबांनी पूर्ण केले होते. मुंबईच्या सिडनहॅम महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असताना बाबासाहेबांना ₹450 वेतन मिळत असे. ते घर खर्चाला रमाईला ₹50 देत. रमाई त्यातून ₹5 शिल्लक ठेवत असे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पुन्हा परदेशात निघायचे तेव्हा ते साठवलेले पैसे त्यांना परत दिले जायचे. रमाईने अनपेक्षित दिलेली रक्कम पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे डोळे भरून यायचे. आपल्या 4ही मुलांचा मृत्यूचे कारण धनाचा अभाव होता. हे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र जीवन मिळवण्यासाठी काम शोधत होते. ज्यामुळे घराची आर्थिक अवस्था खूपच वाईट होती. जेव्हा पोट भरत नव्हते तेव्हा मुलांच्या आजारपणाच्या उपचारासाठी पैसे मिळवणे हे खूप मुख्य धोरण व आव्हानं होती. फक्त बाबासाहेबांचा थोरला मुलगा यशवंत हा त्यातून बचावला होता. बाबासाहेब आंबेडकर नेहमीच शिकण्यात गुंतलेले असायचे. रमाई त्यांच्या कामात अडथळा येऊ नये याची काळजी ते घेत असायचे. त्याने आपल्या पतीच्या आरोग्याची आणि सोयीची काळजी घेतली पाहिजे. बाबासाहेबांनी वाचन करताना आतून दार बंद करायचे. रमा बऱ्याच वेळा दार ठोठावायची, पण जेव्हा दार उघडत नसत त्या दमून जात असे. यामुळे अनेकदा उपाशी त्यांना राहावे लागत असे. नवरा भुकेला असताना त्यांनी अन्न घेणे हे त्यांना मान्य नव्हते. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई जेव्हा राजगृहामध्ये राहत होते तेव्हा बाबासाहेबांना अचानक विदेशात जावे लागत होते. बाबासाहेबांनी धाडवडच्या वराले या आपल्या मित्राकडे काही दिवसासाठी रमाईंना पाठवले होते. वराले काका लहान मुलांचे वसतिगृह चालवत होते. त्यांच्या आवारात लहान मुले नेहमी खेळायला येत असे. 2-4 दिवसात रमाईला त्या मुलांचा लळा लागला होता. 2 दिवस झाले मुले आवारात दिसली नाहीत. म्हणून रमाईने काकांना विचारले. काका म्हणाले की मुले 3 दिवसापासून उपाशी आहेत. वसतिगृहाच्या अन्नधान्यासाठी मिळणारे अनुदान अजून मिळाले नाहीत. हे सांगताना वराले काकांना कंठ दाटून येतो. रमाईने डब्यातील सोन्याच्या बांगड्या वराले काकांना दिले आणि म्हणाले की या बांगड्या विका किंवा घाण ठेवा, पण मुलांच्या जीवनातील जेवणाची त्वरित सोय करा. यावर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतील याचा त्यांनी क्षणभरही विचार केला नाही. सोन्याच्या मूल्यापेक्षा त्यांच्या मनातील मुलांप्रती करुणा मौल्यवान आहे हे दिसून येते. रमाईचे शरीर काबाड कष्ट करून पोखरून गेले होते. रमाईचा आजार बळावला होता. 1935च्या जानेवारीमध्ये महिन्यापासून ते रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे 1935ला तर आजार खूपच विकोपाला गेला होता. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले, औषध उपचारही लागू केले, परंतु ते काय होत नव्हते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेबांचा आजारी रमाईला जवळ बसून राहू लागले. आजारी रमाईला त्यांच्याकडे एकटक बघत असे, बोलण्याचा प्रयत्न करीत असे, पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब आंबेडकर औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतः हाताने पाजण्याचा प्रयत्न करीत असे. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी आणि किंवा मोसंबीचा रस पित असे. त्यांचा आजार काही केल्या बरा होईना. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर फार मोठा दुःखाचा आघात होणार होता. दादाच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दिनांनाही पोरका करणारा तो दिवस होता. 27 मे 1935 रोजी सकाळी 9 वाजता रमाईने आपली प्राणज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला होता. कोट्यावधी रंजल्या गांजलेल्या रमाई माता त्यांना अंतरली होत्या. दुपारी 2 वाजता रमाईचं प्रेतयात्रा वरलीतील स्मशानाकडे निघाले. दुरावलेली पत्नीची सावली आणि ती झालेली निर्वाण पावलोपावली त्यांच्या आठवणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ढसाढसू रडत होते. जवळजवळ 30 वर्षाच्या संसारामध्ये प्रेमाने आणि धैर्याने भक्कम सोबत देणाऱ्या रमाईचं अचानक असं सोबत सोडून जाणं आणि हे परतीच्या वाटेने कायम बंद करणं हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिव्हारी लागले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे रमाईवर खूप प्रेम होते. ते कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्याने आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रामध्ये त्यांच्या या भावनांचा प्रतिबिंब दिसायचा. थॉट्स ऑन पाकिस्तान या आपल्या ग्रंथ साहेबांनी आपल्या प्रिय रामूला अर्पण केला होता. अर्पण पत्रिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले होते की तिच्या हृदयाचा चांगुलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाचा पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य
आणि माझ्याबरोबर दुःख सोसण्याची तिची तयारी, अशा दिवसात तिने मला साथ दिली. जेव्हा मी नशिबाने लादलेल्या मित्रविरहित काल चिंतेसह कठीण होतो, या बिकट परिस्थितीमध्ये साथ देणाऱ्या रामूलाच्या आठवणीमध्ये कोरलेले हे प्रतीक आहे. आपल्या पत्नीबद्दलच्या भावना बाबासाहेबांना या अर्पण पत्रिकेतून व्यक्त झालेल्या दिसून येते. एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्रीचाही हात असतो, याचा प्रत्यय रमाबाई आंबेडकर यांची जीवनकथा बघितल्यानंतर दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे थोर व्यक्तिमत्व ज्यांनी भारताचे संविधान लिहिले, या थोर व्यक्तीच्या यशामागे त्यांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या होत्या. त्यांचे मूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इतकं मोठं ध्येय त्यांनी गाठलं, हे फक्त सहजासहजी रमाबाई यांचा त्याग आणि त्यांचं असलेलं प्रेम हेच दिसून येतं. रमाबाईची यांची साथ आणि मानसिक आधार या दोन गोष्टीवर भीमराव आंबेडकर यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. रमाबाई हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणास्थान होत्या. रमाईचं जीवन उच्च आदर्शांनी ओतप्रोत भरलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याला अमूल्य वेल समाजयोगी, देशोपयोगी, सत्कारणी खर्च व्हावा म्हणून रमाई स्वतःला विसरून गेल्या होत्या. एका अदृश्य भागीत सतत जळत होत्या. युगप्रवर्तक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील जगावेगळ्या अस्पृश्य विरुद्ध लढा देत होते, तर रमाबाई आपल्या जीवनात दुःखाचा होरपळून निघत होते. पण दुःखातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या. दुःखाने माणसे मोठी होतात हे तिने जाणविले. शुद्ध बीजापोटी फले रसाल गोमटी, असे संत तुकारामाचे म्हणणे तंतोतंत खरे ठरते. म्हणूनच रमाई हे गरीब कुटुंबातील असूनही महान त्यागाच्या व कारुण्याच्या वैभवाने कोट्यावधी लोकांच्या काळजात आई म्हणून कोरल्या गेल्या आहेत. रमाबाई यांचा व्यक्तिमत्व आणि जीवनगाथा सांगणाऱ्या अनेक कविता लिहिल्या गेल्या आहेत. रमाबाई यांनी केलेल्या त्यागामुळे त्यांना त्यागमूर्ती असे सुद्धा नाव देण्यात येतात. रमाबाई यांचे जीवन किती कष्टमय होतं हे एका कवितेमध्ये छान शब्दामध्ये मांडले गेले. बुद्धा विचारांच्या सोबतीला घोट विचारांचा प्याली, स्वप्न जगाच्या भीमरावांचे रमा त्यागमूर्ती झाली. दारिद्र्याच्या झोतामध्ये ती गरिबीतही नाहली, बाबासाहेब विचारांती अंगी अलंकार पाहली. तिने कधी न केली भीमरावांना चैन सुखाची मागणी, न्याय हक्कासाठी लढणारी तिने मजबूत केली भीमलेखणी. आज पुन्हा एकदा रमाईनं फुंकूर द्यावी रमाईला, आंबेडकरी विचारांची वात द्यावी समईला. मी वंदन करीतो आज ज्ञानदिव्याच्या समईला, गोरगरीब बहुजनांच्या भीमरावांच्या रमाईला. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर यांच्या या कर्तृत्वाला तितक्या ताकदीनं साथ देणारे रमाबाई आंबेडकर हे तितकेच महत्त्वपूर्ण आपल्याच आयुष्यात आहे. त्यांच्या या त्यागामुळेच आज आपण आहोत. त्यांच्या या कृतीला, त्यांच्या या जीवनगाथेला अभिवादन करण्यासाठी आजचा हा भाग महत्त्वपूर्ण ठरतो. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.